अमोल गोडबोले नावाच्या व्यक्तीचा आज मृत्यू झाला आणि तेही त्याच्या लग्नाच्या दिवशी. खूप दुःखद घटना आहे. पण तुम्हाला त्याच्या मृत्यूमागचं कारण माहिती आहे का? त्यांच्या मृत्यूमागचं कारण आहे हार्ट अटॅक, आणि तोही त्यांना त्यांच्या लग्नाच्या दिवशी झाला. खरंच भारतामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण बऱ्याचशा प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये तरुण वर्गाचा जो पार्ट आहे तो खूप जास्त आहे. आता ही बातमी मला का कव्हर करावीशी वाटली, याच्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत आणि याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला हायलाईट करावा असं वाटतो तो म्हणजे आजकालचं प्री वेडिंग शूट. जेव्हा लग्न ठरतं, म्हणजे 2 कुटुंबांचं किंवा मुला-मुलीचं जेव्हा लग्न ठरतं, सगळा कार्यक्रम झाल्यानंतर ते लोक प्री वेडिंग शूट करतात आणि प्री वेडिंगमध्ये बराचसा वारेमाप अमाप असा पैसा खर्च केला जातो. तर माझं असं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की प्री वेडिंगवर खर्च न करता एकमेकांची नीट मेडिकल टेस्ट करून घ्या. म्हणजे मी ज्या लाईफ पार्टनरसोबत आयुष्य काढणार आहे तो फिजिकली कसा आहे, तो मेंटली कसा आहे, हे 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 बघणं जास्त गरजेचं आहे. त्याला कुठला आजार तर नाही आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यातले धोके टाळता येतील. लव्ह मॅरेज असेल तर या गोष्टी येतच नाही, कारण तुम्ही एकमेकांबद्दल आधीच अवेअर असतात. पण अरेंज मॅरेजमध्ये या गोष्टी नीट प्रॉपरली बघितल्या जात नाही आणि लग्न झाल्यानंतर अचानक बॉम्ब फुटतो. कदाचित अमोल यांचीच लग्न अगोदर जर मेडिकल चाचणी किंवा वैद्यकीय नीट चाचण्या झाल्या असत्या, सगळ्या मेडिकल टेस्ट नीट केल्या असत्या, तर कदाचित त्यांना आधीच त्यांच्या हार्ट अटॅकचे इंडिकेशन मिळाले असते आणि त्यांनी योग्य ती ट्रीटमेंट घेतली असती. पण समहाव आपल्याकडे नको त्या ट्रेडिशनवर, नको त्या गोष्टींवर बराचसा पैसा खर्च केला जातो, पण ज्या गोष्टींवर ॲक्च्युअली खर्च करायला पाहिजे त्याच्यावरती खर्च केला जात नाही. तर मला असं वाटतं की प्री वेडिंगवर खर्च करण्यापेक्षा नवरदेव आणि नवरीने किंवा जे दोघं लग्न करणार आहेत त्यांनी एकमेकांची कंप्लीट मेडिकल टेस्ट करून घ्याव्यात. तर त्याच्यामध्ये टॉप टू बॉटम म्हणजे सगळं, म्हणजे इन्क्लुडिंग HIV असू दे, तुमचं ब्लड प्रेशर असू दे, डायबिटीज असू दे किंवा ब्लड टेस्ट असू दे किंवा इतर कुठल्या आणखी गरजेच्या जेवढ्या टेस्ट आहेत त्या सगळ्या टेस्ट केल्या जाव्यात, जेणेकरून भविष्यातील धोके टाळले जातील. आय होप यू लाईक द व्हिडिओ. लाईक, शेअर, सबस्क्राईब.